सो वेलकम एव्हरीवन. बघा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या क्लासेसमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय शिकायला घेतला होता. सायन्स अँड टेक्नॉलॉजी बरोबर आपण स्टार्ट केलं होतं. सो आपण काल पाहिला होता त्याचा हाफ पार्ट पाहिला होता आपण काल. ओके. सो काय पाहिलं होतं थोडक्यात शॉर्ट मध्ये सांगतो आपण काय पाहिलं होतं काल. व्हॉट वी हॅव यस्टरडे सीन. धडा होता गतीचे नियम. धडा होता आपला गतीचे नियम, लॉज ऑफ मोशन. पहिला आपण घेतलं वस्तूची गती म्हणजे काय. त्यानंतर आपण शिकलो विस्थापन आणि विस्थापन आणि सॉरी हा विस्थापन आणि काय, एक सेकंड, अंतर. विस्थापन आणि अंतर आपण काल पाहिलं. त्याचबरोबर तुम्हाला मी विस्थापन सूत्र सांगितलं, त्याची व्याख्या सांगितली आणि अंतरसूत्र आणि अंतराची व्याख्या सांगितलेली आहे. एक समान गती आणि एक समान गती आपण पाहिलेलं आहे. आज आपण सुरू करणार आहोत त्वरण. आपण सुरू करणार आहोत त्वरण. ठीक आहे. परत रिपीट करतो बघा मी. ओके. So we have started learning science and technology. In that we have started the first chapter that is known as laws of motion. In the laws of motion, we have seen what is motion, then types of motion already झाले तुमचे last year even standard 6, 7, 8 ला. Then displacement and distance. The difference between the displacement and the distance we have seen. Then the speed and the velocity formulae, their definition आपण पाहिली होती. And finally, tomorrow last end of the lecture, we have seen uniform and non-uniform linear motions. Uniform and non-uniform linear motions, right? Good. So we'll start today with the acceleration. आपण काय सुरू करणार आहोत? Acceleration म्हणजे काय? त्वरण. आता कोण आलंय? प्रगती आली का? प्रगती लक्ष द्यायचं. acceleration किंवा त्वरण आपण सुरू करणार आहोत. हे सगळे टर्म्स थोडेसे नवीन वाटतं आपल्याला, पण आपण हळूहळू समजून घेऊया. आपल्याला घाई नाहीये, त्यामुळे आपण खूप आरामात जातोय. जास्त गरज असेल तर आपण आणखी सेशन पण वाढवूया. पण माझ्या मते गरज सहसा तर नाहीये. त्वरण म्हणजे काय बघा. आता त्याने काय दिलं बघा. त्वरण म्हणजे काय? तर तुम्हाला एक आकृती दिली करायला. काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही बघा. हा एक चेंडू तुम्ही घेतलाय आणि या चेंडू कशामध्ये आहे तर या एका पन्हाळ्यामध्ये आहे. पन्हाळ म्हणजे काय प्लास्टिकचं किंवा एक कागदाची पिशवी आपण घेतली. आपण काय केलं तो चेंडू तुम्ही त्याच्यामध्ये फिरवला. आता काय होईल हा चेंडू याच्यामध्येच इकडे 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 असा चेंडू काय होणार फिरत राहणार. बरोबर की नाही? तो चेंडू अशाच फिरत राहणार आहे. हं. आता यात काय होतं बघा. चेंडू जेव्हा वरून खाली येत असतानाचा वेग सर्व ठिकाणी सारखा असतो का? नाही. सुरुवातीचा वेग, त्या चेंडूचा वेग सगळीकडे काय होतो? बदलतो. त्या चेंडूचा काय होतो? वेग सगळीकडे बदलत असतो. तर या वेगामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणतात? त्वरण. या वेगामध्ये जो बदल त्याला काय म्हणतात? त्वरण. बरोबर. आणखी एक तुम्हाला एक उदाहरण देतो बघा. काय लक्ष द्या. जेव्हा तुम्ही लहानपणी घसरगुंडी खेळत, अजूनही तुम्ही घसरगुंडी खेळता. तुम्ही काही खूप मोठे झाले नाहीत. बरोबर. जेव्हा लहानपणी आपण जेव्हा घसरगुंडी खेळतो, तेव्हा नीट लक्ष द्या. जेव्हा तुम्ही घसरगुंडी खेळताना सुरुवातीचा वेग, तुम्ही सुरुवातीला बघा, सुरुवातीला जेव्हा तुम्ही सगळ्यात वर असता, तेव्हा तुमचा वेग कमी असतो. पण मध्येच तो वेग वाढतो आणि जेव्हा तुम्ही सगळ्यात शेवटी असता, तेव्हा तुम्हाला काय वाटतं, तो वेग कसा होतो, शून्य होतोय तुम्हाला जाणवतं. कारण बघा, जेव्हा तुम्ही घसरगुंडीवरून वरून खाली येता, तेव्हा तुम्हाला तुम्ही वॉटर पार्कमध्ये पण गेलात, त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा हे जाणवलं असेल. मग त्वरणाची व्याख्या काय? त्वरण म्हणजे काय? तर वेगातील बदल छेदात काल. वेगातील बदल छेदात काल. शेवटचा वेग आणि सुरुवातीचा वेग याची वजाबाकी करायची. बघा, त्वरणाचं चिन्ह आहे ए. ए म्हणजे ॲक्सिलरेशन. अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग बरोबर छेदात काल. बरोबर. अंतिम वेग म्हटला त्यांनी व्ही, सुरुवातीचा वेग म्हटला यू आणि छेदात टी. टी म्हणजे कालावधी. जर आपण या दोघांना भागलं, बरोबर, हे जर उत्तर काढलं, तर तुम्हाला काय मिळतं? त्वरण मिळतं. काय मिळतं? त्वरण. ठीक आहे. परत रिपीट करतो बघा मी. हं. सी द ॲक्सेलरेशन तुम्हाला काय दिलंय? लाँग प्लास्टिक ट्यूब दिली आहे. काय दिली? लाँग प्लास्टिक ट्यूब दिली आहे अँड यू हॅव टू कट इट. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला चेंडू ठेवायचा अँड यू हॅव टू पुट दॅट बॉल. तो बॉल ठेवल्यानंतर काय होणार तो? इफ यू बघा, इफ यू स्लो डाउन इट, इथून जेव्हा सोडणार आपण त्याला लक्ष द्यायचंय. इथून जेव्हा सोडणार तेव्हा स्पीड. येस, कोणाचा आवाज येतोय? ती मात्र आवाज बंद करायचा. द स्पीड. हिअर द स्पीड विल बी डिफरंट. हिअर द स्पीड विल बी डिफरंट अँड इथे सुद्धा द स्पीड काय होणार? डिफरंट होणार. सो देअर इज द चेंज इन द स्पीड. लक्षात घ्या. कोण गायब झालं रे? परत जॉईन करायचंय. ना.
द स्पीड, द चेंज इन द वेलोसिटी, नॉट स्पीड, द चेंज इन द वेलोसिटी, लक्षात घ्या. चेंज इन द वेलोसिटी इज नोन ॲज द एक्सेलरेशन. बघा तुम्ही सुद्धा आपलं पार्कमध्ये स्लाईड खेळला. स्लाईड म्हणजे घसरगुंडी, प्रेमराज. येस, स्लाईड म्हणजे काय? घसरगुंडी. तुम्ही घसरगुंडी खेळलात. सो व्हेन यू व्हेन यू स्लाइड डाउन, तुम्ही जेव्हा खाली उतरता, द वेलोसिटी इज लेस ॲट द टॉप. टॉपला वेलोसिटी लेस असते. बघा मध्येच त्याचा स्पीड वाढतो. तुम्हाला माहिती असेल मध्ये स्पीड कसा होतो? वाढतो. आणि परत जेव्हा तुमचा घसरगुंडी संपते, तेव्हा स्पीड कसा होतो? 0 होतो. स्पीड कसा होतो आपला? 0. Now, what is the acceleration? Acceleration is what? It is the change in the velocity. Acceleration is what? It is change in the velocity upon time. A म्हणजे acceleration. A stands for acceleration. बघा सुरुवातीचा A घेतला. A means acceleration. U is the initial velocity. सुरुवातीचा वेग आणि V is the final velocity. मग फॉर्म्युला काय मिळाला तुम्हाला? Acceleration is equal to final velocity minus initial velocity upon time. What is acceleration? A is equal to V minus U upon T. Getting? समजलंय? त्वरण कळालं, ऍक्सिलरेशन कळालं तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे. बघा आता परत सांगतो काय नेमकं पुढे जायचं तुम्हाला आता. जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर त्याच्या गतीला त्वरित गती असे म्हणतात. ठीक आहे. उदाहरण दिलं तुम्हाला, जर समान कालावधीत वेगाने समान बदलत असेल तर एक समान त्वरण होते किंवा असमान. आता त्वरण म्हणजे काय किंवा धन, ऋण आणि अवत्वरण म्हणजे काय? एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो बघा. एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण असू शकते. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो बघा. एक साधी गोष्ट, तुम्ही इथून चाललात. बरोबर. बघा तुम्ही इकडनं चाललात पुण्याला. बरोबर मी तुम्हाला काल सांगितलं. सपोज तुम्ही कल्याणवरून चाललात पुण्याला. ओके. यू आर गोइंग फ्रॉम कल्याण टू पुणे. इथून. आता तुमचा जो वेग होता, सुरुवातीला जर तुम्ही आहे ना 0 पासून स्टार्ट केला, साहजिकच आहे आपला जो सुरुवातीचा वेग असतो, तुम्ही मोटरसायकलने जा, ट्रेनने जा, गाडीने जा. सुरुवातीला गाडी थांबलेली असते, तिचा वेग किती असतो? 0 किलोमीटर पर आवर. एका तासाला 0 किलोमीटर गाडीचा वेग असतो. थांबली गाडी ना एका ठिकाणी. गाडी कुठे चालली का पुढे? नाही. पण नंतर हा 0चा वेग वाढत जातो आणि तुम्हाला माहिती आहे, की तिचा वेग वाढत जाऊन किती समजा जातो 50 किलोमीटर. किती जातं? 50 किलोमीटर. ठीक आहे. 50 किलोमीटर पर आवर. किती जातो? 50 किलोमीटर एका तासाला. म्हणजे गाडीचा वेग वाढला, स्पीड वाढला. तुम्हाला माहिती असेल गाडीत जाताना गाडीचा स्पीड वाढतो. तर जेव्हा स्पीड वाढतो ना, त्याला काय म्हणतात? धनत्वरण म्हणतात. काय म्हणतात? धन. बघा ना, 0 पासून तुम्ही कुठे गेलात? 0. 0 पासून तुम्ही कुठे गेलात? 50 पर्यंत. स्पीड वाढलाय तुमचा. त्याला म्हणतात धनत्वरण. काय त्याला? धनत्वरण, पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. आता समजा मध्ये तुम्ही घाटामध्ये आलात आणि घाटामध्ये आल्यानंतर काय झालं तुमचं? घाटामध्ये किंवा एखादं गाव आलं एखादं. तर गाव किंवा घाट आल्यानंतर तुम्हाला तुमचा वेग काय करावा लागेल? कमी करावा लागेल. तुम्ही तुमचा वेग केला. 50 पासून तुम्ही तुमचा वेग केला 40. किती केला? 40 केला किंवा अजून तुम्ही कमी जाऊन किती केला तुम्ही? 30 केला. किती केला? 30 किलोमीटर केलं. कारण घाट आहे, तुम्हाला स्पीड कमी करावा लागतो. गाव आलंय किंवा ट्रॅफिक आहे, तुम्हाला स्पीड कमी करावा लागतो. मग तुम्ही काय केलं? सुरुवातीला 50 होतं, आता 40 झाला. याला म्हणतात ऋणत्वरण. काय म्हणतात त्याला? ऋणत्वरण. म्हणजेच काय? निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. काय म्हणतो आपण? निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. ठीक आहे. आणि समजा समजा आता तुम्ही कुठे आहे तुमचं? 1 मिनिट हां. कुठे आहोत आपण? या ठिकाणी आहोत समजा. समजा तुम्हाला तुमच्या कल्याणवरून जेव्हा तुम्ही निघालात, 1 मिनिट हां. कल्याणवरून तुम्ही समजा निघालात हां. समजा तुम्ही या ठिकाणी कल्याण आहे. या कल्याणावरून तुम्ही निघालात पुण्यापर्यंत. तोच रस्ता, तेच सगळं काय. परंतु तुम्ही जेव्हा कल्याणवरून सुरुवात केली या ठिकाणी 0 पासून आणि जेव्हा तुम्ही पुण्याला पोहोचला P पर्यंत, तर तुम्ही जो सुरुवातीला स्पीड सुरू केला होता ना 50, मग शेवटपर्यंत जर 50 किलोमीटर अंतरानेच तुम्ही गेलात. कुठेही बदल केला नाही आपण. स्पीड चेंज केलेला नाही. वेग आपण बदलला नाही. तर त्वरण काय झालं का? नाही. त्वरण काय झालं का? नाही. त्यामुळे त्याला म्हणतात शून्य त्वरण. कारण गाडी एका समान वेगाने चाललेली आहे. ठीक आहे. त्याला म्हणतात अवत्वरण सॉरी त्याला म्हणतात शून्य त्वरण. त्याला काय म्हणतात? शून्य त्वरण. बरोबर. परत एकदा सांगतो बघा, रिपीट करतो. पॉझिटिव्ह एक्सेलरेशन, निगेटिव्ह एक्सेलरेशन एंड झिरो एक्सेलरेशन. एक्सेलरेशन म्हणजे काय? फायनल वेलोसिटी अपॉन इनिशियल वेलोसिटी अपॉन टाईम. बघा. एक्झाम्पल मागे सांगितलं तुम्हाला. इफ यू आर गोइंग फ्रॉम हिअर, इफ यू आर गोइंग फ्रॉम कल्याण टू नाशिक. आता समजा आपण कल्याण टू नाशिकला जाऊया. हां, ठीक आहे. पुण्याला जाऊन आलो तर नाशिकला जाऊया. नाऊ इफ यू गो फ्रॉम कल्याण टू नाशिक, व्हॉट इज पॉझिटिव्ह एक्सेलरेशन काय बघा. आता आपला सुरुवातीला स्पीड किती होता? 0 होता. परंतु नंतर तुमचा स्पीड किती वाढला? सपोज 50 किलोमीटर झाला. किती? 50 किलोमीटर पर आवर. 50 किलोमीटर एका तासाला.
तुम्ही मोटरसायकलवर बसले असाल, तुम्हाला त्या मोटरसायकलवर किंवा कारमध्ये एक आकडा असा पुढे, पुढे, पुढे जातो बघा, जेव्हा स्पीड वाढतो त्यावेळेस. त्यानंतर पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. ओके. देन मध्ये समजा घाट आला किंवा समजा ट्रॅफिक लागली किंवा गाव आलं एखादं, तर स्पीड आपण कमी केला 30 किंवा 40 वर. मग आपण हायर टू लोवर आलो ना, म्हणून त्याला म्हणतात निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, ऋण त्वरण. अँड व्हेन युअर स्पीड इज कॉन्स्टंट, जेव्हा पूर्ण स्पीड कॉन्स्टंट आहे तुमचा. सुरुवातीला 50 होता. ओके. आणि फायनली नाशिकला जाईपर्यंत सुद्धा तुमचा स्पीड जो आहे तो 50च आहे. देन इट इज नोन ॲज ए झिरो ॲक्सेलरेशन. इट इज नोन ॲज द झिरो ॲक्सेलरेशन. गेटिंग यात कोणाला डाऊट आहे का? नाही. मी तुम्हाला इम्पोर्टंट पॉइंट आहेत तेवढेच सांगतोय. बाकीचे काही गोष्टी आहेत त्यामुळे आपल्याला म्हणजे त्या गोष्टी जायचं नाही. हा एक आलेख दिलाय. हा आलेख तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. खूप सोपा आलेख आहे बघा. एका तुम्हाला दिलाय वेळ दिली आहे 0, अंतर दिलं 0. आता बघा, नीट बघा. आलेख खूप सुंदर आणि चांगला आलेख आहे आपल्याकडे इथे. नंतर वेळ दिली 10 सेकंद. बघा ह्या ठिकाणी वेळ आहे तुमची. 1 सेकंद हां. हं. बघा. आता तुम्हाला स्क्रीन दिसते सगळं व्यवस्थित. 0ला आपण 0 बघा. 0ला 0. आता इथे तुम्हाला दिले आहेत 10. जेव्हा वेळ आहे 10 सेकंद, इथे 10 सेकंद आहे, तेव्हा तुमचा जो स्पीड आहे, सॉरी अंतर आहे, किती आलं 15 मीटर. 15 कुठे येणार आहे? बघा आता हे 20 आहे पूर्ण ना, तर 15 मीटर आपण मोजायचे. 0च्या 2, 10, 10, 15, 15 आपला अंदाजे इथे येणार. ठीक आहे. त्या ठिकाणी अंदाजे काय आपला 15 आहे. अंदाजे आहे का? नंतर 30, 20 सेकंदाला किती अंतर आहे? 30. बघा हा 20 आहे तुमचा. 20 वरून तुम्ही बघा लास्ट इयर तुम्ही काढलेत नकाशे. 20 वरून 30. 30 कुठे आहे ना तुमचं? या ठिकाणी 30 बघा. बरं हा नकाशा तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे आले कागद असेल तर. देन वेळ वेळ तुमची दिली 30 सेकंद. 30 सेकंदाला किती जायचं तुम्हाला? 45. कुठे 45? या इथे बघा 40 च्या नंतर 45, 40 ना? इथे 42 आलं, 43 आलं, इथे 45 तुमचा इथे कुठेतरी मध्ये असणार आलेख. त्यानंतर 40 सेकंदाला किती आहे रे? 60. 60 हे 40 आहे ना, इथे 60 जायचं. 60 कुठे आहे ते? हां, 60 बघा इथे. ठीक आहे. देन तुम्हाला जायचं आहे 50. 50 सेकंदाला जायचं 75. 50 या ठिकाणी 75 कुठे असणार? 670 हा इथे 70 तुमचा. 70च्या पुढे समोर या इथे अंदाजे घेतला मी का. मला कारण एवढं आपल्याकडे आलेख परफेक्ट याच्यात नाहीये. आणि 60 ला आपण घेतलं 90. दिस इज 60, 60 तुमचं याचं 90. 90 कुठे आहे? 80 आणि 100च्या मध्ये. सो दिस इज युअर 90. आणि 70 ला तुम्ही किती घेतलं? 105. 70 ला 105. 105 कुठे आलं बघा? हे 100 आहे. 100च्या नंतर 105 ना. 100च्या नंतर समोर आपण इथे घेऊया 104 हां, इथे 100. ठीक आहे. आता तुम्हाला याला जोडायचं. आता काय करायचं याला आपल्याला जोडायचंय. हं. ठीक आहे. तुम्ही शून्यापासून सुरुवात करा आणि एक सरळ रेष काढा बघा. तुम्ही तुमचं जर काढला तर तुम्हाला बरोबर ही रेष अशी जोडेल. मला माझी नीट जाणार नाहीये. मी लॅपटॉपवरून करतोय. तुम्हाला असं तुम्हाला ग्राफ मिळेल. काय मिळेल? असा तुम्हाला ग्राफ मिळेल. हा ग्राफ काढा. जर तुमच्याकडे ग्राफ पेपर असेल तर ग्राफ काढून मला पाठवून द्या. गेटिंग गाईज? हं. सी दिस इज द ग्राफ. सेम ग्राफ आहे बघा. तुमच्या त्याच्यामुळे डायरेक्टली आपण इथे कनेक्ट करू शकतो त्याला बघा. दिस इज द ग्राफ. ओके. टाईम अँड द डिस्टन्स. दिस इज द ग्राफ ऑफ टाईम अँड डिस्टन्स. कोणाला ग्राफ नाही कळाला मला सांगा? ग्राफ कोणाला कळाला नाहीये? सगळ्यांना ग्राफ कळाला? व्हिडिओ चालू करा पटकन. ग्राफ कळाला सगळ्यांना? ग्राफ कळाला का? प्रगती? प्रगती? प्रगती कळाला ग्राफ? प्रेमराज आलाय? प्रेमराज येऊन गेला का? प्रेमराज आला होता ना? आहे ना प्रेमराज. येस. प्रगती कळाला, साहिल कळाला, हर्ष कळाला, सिमरन, आरती समजलं का सगळ्यांना? हां, साहिल पाटील कळालं? गुड. सोपं आहे. हां. तुमच्याकडे ग्राफ पेपर जर असेल, जुना पुराणा जरी असेल, तरी असा तुम्ही ग्राफ काढा. हा असा आलेख काढा आणि पाठवून द्या मला. हं. तुम्हाला अजून इथे काय दिलंय तुम्हाला? हां, स्केल पण तुम्हाला लिहायची आहे. स्केल आपण लिहिली नाही इथे ॲक्चुअली. स्केल पण तुम्हाला लिहायची. मी तुम्हाला सांगतो स्केल कशी लिहिणार तुम्ही इथे. स्केल बघा, स्केल आपण इथे तुम्हाला लिहूनच दाखवतो. स्केल इज व्हॉट? ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर बघा. एक्स ॲक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती सांगा मला? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंड्स. किती येणार इथे? 5 सेकंड्स. 5 सेकंड्स बरोबर 5 सेकंद येणार इथे. हं. अँड ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर. किती येणार बघा ना. सॉरी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 आणि इथे 1 सेंटीमीटर 5 नाही येणार 10 येणार. आय एम सॉरी. इथे 5 नाही येणार, इथे 10 येणार. इथे 10 येणार.
एक सेकंड. 1 सेंटीमीटर इथं 10 सेकंड येणार आणि इथे ना 20 मीटर्स येणार बघा. इथे किती येणार? 20 मीटर्स. ठीक आहे. तर तुम्हाला आलेख मी शिकवलेले आहेत. शाळेत पण तुम्हाला झालेले आहेत. त्यामुळे आलेख तुम्हाला आलेच पाहिजेत. सो लेट्स पुढचं कंटिन्यू करूया आपण. इट वॉज व्हेरी ईझी मॅप सॉरी ग्राफ. तुम्ही असे ग्राफ काढू शकता. जर तुमच्याकडे असेल तुम्ही काढा. अजून तुम्हाला ग्राफ दिला बघा. आता जो पहिला ग्राफ जो होता ना आपल्याला लक्ष द्या. हा जो ग्राफ काढला ना आपण, हा ग्राफ कशासाठी होता? एक समान गतीसाठी अंतर आणि आलेख ग्राफ. बरोबर? द ग्राफ जो आपण बघितला, दिस ग्राफ वॉज फॉर द डिस्टन्स अँड टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. कोणती मोशन होती? युनिफॉर्म मोशन. बट आता तुम्हाला कोणती मोशन पाहिजे? नॉन युनिफॉर्म मोशन. कोणती मोशन पाहिजे तुम्हाला? नॉन युनिफॉर्म म्हणजेच न एक समान गती. चला आता आपण इथे ग्राफचा काढायचा विचार केला. चला आपण ग्राफ काढूया. सोपं आहे तो. तुम्हाला थोडंसं आयडिया येऊन जाईल. ग्राफची पण थोडीशी रिव्हिजन होऊन जाईल आपली. बघा. आपण इथून सुरुवात करूया. हा तुमचा कोणता ॲक्सिस आहे सांगा मला? कोणता ॲक्सिस आहे? पटकन सांगा. ॲक्सिस कोणता असतो उभा? इट इज वाय ॲक्सिस. ठीक आहे. आणि मग आपण इकडून सुरुवात करूया तुम्हाला. हा आता तुमचा एक्स ॲक्सिस. एक्स माझा नीट येणार नाही हां. तुमचं नीट आलं पाहिजे. हं. आता तुमचा एक्स. हं. नाव 0, 5, 10 इथे घेता 0 आहे. इथं घ्यायचा तुमचा 5 घ्या. इथं घ्या 10. इथं घ्यायचं तुम्हाला 15. टेक 15 here. Then take 20 here. Then 25. Here take 30. 35. Right? Then काय झालं अंत 0, 7, 12 हे तुमचं आहे. पण आता तुम्हाला हे घ्यायची ते घ्यायची तुम्ही समजा 58 आहे ना. सो स्टार्ट फ्रॉम हिअर. 10 घ्या इथे. Then take 20 मीटर इथे घ्या 20 मीटर घ्या. Then you take 30 here. Then you take 40 here. Then you take 50 here. Okay. Now points. 0, 0 ला 0 सोडून द्या. नेक्स्ट 5 ला 7, 5 ला 7. 7 कुठे आहे तुमचा? सपोज इथे 7 तुमचा, राइट? इथे तुमचा 7 आहे. देन 10, 10 ला किती घ्यायचं रे? 12. 10 ला किती घ्यायचा? 12. 10 कुठे येतं तुमचा? 10 चा इथे आला 12, राइट? इथे तुमचा आला 12. देन 15 ला किती आहे? 20. 15 ला 20 आहे. हे झाला 20. देन 20 ला 30. 20 ला 30, 30, 30 इथे आलं बघा. ओके. देन 25 ला किती आहे तुमचा इकडे बघा. 25 ला 20 झाला. 25 ला 41. 25 ला 41, 41, 41 इथे 41 आहे. देन 30 ला आला 50. 30 तुमचं 50, 50, 50, 50 या ठिकाणी 50 आहे. अँड 35 ला 58 आहे. 35 ला 58 आहे. 30 ला 58 तुमचा धरला, तो इथे येतो. ना आता बघा तुम्ही जर याला जॉइन करता म्हटलं सरळ रेष येणार नाही. लक्षात घ्या. ही जर तुम्ही जॉइन जर केली सरळ रेष येईल का? नाही येणार. सरळ रेष येणार नाही. ओके. द लाईन विल नॉट बी स्ट्रेट. द लाईन विल नॉट बी स्ट्रेट. द लाईन वोंट बी स्ट्रेट. बघा. सेकंड लाईन मी आपण काढतो इथे. द लाईन वोंट बी स्ट्रेट. बघा. द लाईन वोंट बी स्ट्रेट. माझं नीट येणार नाही. तुम्ही नीट आलं पाहिजे बघा. ठीक आहे. सो द लाईन वोंट बी स्ट्रेट. ही कोणती तुमची नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आहे. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. डिफरन्स तोच आहे त्याच्यामध्ये. बघा बाकी जे गोष्टी महत्त्वाच्या त्याच घेतो तुमच्या आता आलेख पद्धती सोडून द्या. पुढे जा. हां, इथे बघा. हे तुम्हाला 3 हे गुणधर्म तुम्हाला लक्षात घ्या. न्यूटनचे गतिशक्ती नियमांचे गुणधर्म लक्षात घ्या. इथे बघा हे खूप इम्पोर्टंट आहे. हे लॉज आहेत. ओके. फर्स्ट काय दिलं तुम्हाला व्ही इज इक्वल टू व्ही बरोबर यू अधिक एटी. एस बरोबर युटी अधिक 1/2 एटीचा वर्ग आणि तिसरं दिला व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2 ए एस. आता याच्यामध्ये जे काही चिन्ह वापरलीत कोणकोणते चिन्ह बघा तुम्हाला नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी. यू यू म्हणजे तुम्हाला माहिती आहे की यू म्हणजे काय सुरुवातीचा वेग. टी म्हणजे काय कालावधी. ए म्हणजे काय त्वरण. व्ही म्हणजे काय अंतिम वेग. एस म्हणजे काय विस्थापन. एस म्हणजे काय विस्थापन. लक्षात घ्या. एस म्हणजे काय विस्थापन. तर हे आपल्याला नियम आहे. तर न्यूटनचा जो नियम बघणार त्याच्यात तुम्हाला दिलाय न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. बरोबर. परत रिपीट करतो बघा मी. इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठीच.
Okay, so these are the equations. Hey, equations आहेत and these are the equations of Newton's laws of motion. Newton's laws of motion. This is the Newton's first law of motion, second law of motion, third law of motion. So where आता बघा इथे where v is what you know v is the final velocity. V is your final velocity. T is the time. U is the initial velocity. सुरुवातीचा वेग. A is the acceleration. Then S is sorry A is acceleration and S is your displacement. S का तुमचा displacement. So first law says that V is equal to U plus AT. This is the relation between velocity and time. Second जर तुम्हाला S is equal to UT plus half AT square. This is the relation between displacement and time. And V square is equal to U square plus 2AS. 2AS. This is the relation between displacement and velocity. आता याचा वापर कुठे करणार आपण जेव्हा गणित वगैरे सोडू तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी याचा वापर करायचा आहे. तुम्हाला पुढे सांगितलंय मी हे सर्व सांगितलं पुढे बघा. हे पण झालेलं आपलं मी फक्त त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. बघा इकडे बघा तुम्हाला सांगतो काय महत्वाचं बघा. व्ही बरोबर यू अधिक एटी हे गतिविषयक पहिले नियम समीकरण आहे. न्यूटनच्या गतिविषयक पहिले समीकरण हे आहे कोणतं व्ही अधिक व्ही बरोबर यू अधिक एटी. ओके बघा सी V is equal to u plus at. This is the first equation of motion. मी तुम्हाला मागाशी सांगितलं this is the first equation of motion. कोणतं V is equal to u plus at. V is equal to u plus at. Then पुढे बघा सेकंड इक्वेशन काय आहे तुमचं तर सेकंड इक्वेशन इथे तयार होतं बघा तुम्हाला सांगितलं मी गतिविषयक दुसरे समीकरण गतिविषयक दुसरे समीकरण काय आहे S बरोबर ut अधिक हाफ एटी स्क्वेअर 102 एटी स्क्वेअर लक्षात ठेवा तुम्हाला हे पण समीकरण ना बघा Newton's second law of equation. Newton's second equation of motion is S is equal to ut plus half at a square. थर्ड काय तुम्हाला तिसरं काय बघा हे बघा हे गतिविषयक तिसरे समीकरण आहे कोणत्या गतिविषयक तिसरे समीकरण या ठिकाणी आहे हे गतिविषयक तिसरे समीकरण आहे कोणाचे न्यूटनचे बरोबर दिस इज द थर्ड इक्वेशन ऑफ द मोशन थर्ड बघा व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू दिस इज द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन मी ज्याला ज्याला तुम्हाला अंडरलाईन करून देतो ज्याला सर्कल करतो जेवढं सांगतोय तेच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे अभ्यासासाठी गेटिंग समजतंय पुढे बघा अजून काय आहे म्हणणं त्यांचं जरा थोडासा मोठा आहे पण टेन्शन घेऊन आपण आरामात घेतोय आणि आपल्याला काही घाई पण नाही अशी कुठे जायची पुढे तुम्हाला दिलंय एक समान वर्तुळाकार गती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे काय आहे घड्याळामध्ये असणारे काटे त्याची जी गती असते बघा ती जे काही मोशन असते ती कशी असते एक समान असते म्हणजे युनिफॉर्म असते बरोबर घड्याळाचे काटे ते एका बरोबर एका वेगाने एका काळाने फिरत असतात आणि कशी असते वर्तुळाकार असते कशी असते वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर असते तुमच्या घरातली घड्याळं प्रत्येकाच्या घरात सगळे घड्याळ जगातली सगळी घड्याळं ही सारखी आहेत लक्षात घ्या त्यांचा स्पीड कसा आहे युनिफॉर्म सर्क्युलर आहे स्पीड कसा आहे प्रगती हर्ष हर्ष साई शाही लक्ष द्या एक समान वर्तुळाकार द स्पीड मोशन कशी आहे युनिफॉर्म सर्क्युलर घड्याळाच्या काट्याच्या दोन टोकाची चाल सतत स्थिर असते परंतु त्याची विस्थापनाची दिशा मात्र बदलत असते ठीक आहे दिशा बदलते बघा तुम्हाला माहिती आहे काटा तुमची दिशा बदलत राहतो परंतु त्याचा जो काय डिस्प्लेसमेंट आहे तो कसा स्थिर असतो हम्म. आता हे तुमचे नियम सुरू होतात न्यूटनचे गतिविषयक नियम सुरू होतात इथून पुढे ते आपण पाहणार आहोत उद्याच्या लेसनला आपण कंटिन्यू कम्प्लीट करूया एक सेकंड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द मोशन विच इज सर्क्युलर अँड वेल ॲज युनिफॉर्म बघा
द मोशन विच इज सर्क्युलर गोल पण आहे अँड युनिफॉर्म बरोबर. एक्झाम्पल यू नो व्हेरी वेल. एक्झाम्पल इज द सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. बरोबर त्याची युनिफॉर्म मोशन असते. म्हणजे कोणता सेकंड काटा फक्त कोणता काटा सेकंड काटा. से the speed of the tip of a clock is constant, but the direction of its displacement and therefore its velocity is constantly changing. त्याची velocity चेंज होत राहते because the displacement चेंज होतं, डिरेक्शन चेंज होत जाते. ठीक आहे? ठीक आहे. बरोबर पण त्याचा स्पीड जो आहे तो स्पीड कसा असतो कॉन्स्टंट राहतो. स्पीड कसा असायचा कॉन्स्टंट राहतो. इट्स स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट. गेटिंग गाईज? ओके. ना थोडंसं अजून काही दिलं तुम्हाला बघू चेंज इन द डिरेक्शन. जाऊ दे काही महत्वाचं नाही. हा एक फॉर्म्युला बघा. स्पीड इज इक्वल टू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. जाऊ दे हे पण काही आवश्यकता नाही. हे पण जाऊ द्या सर्क्युलर मोशन मध्ये. तुम्हाला काय एक्झाम्पल हे एक्झाम्पल आपण नंतर पाहणार त्यामुळे त्याच्यामध्ये आपण तो पार्ट आपण वेगळा सेपरेट ठेवूया. सो आता तुम्हाला काय करायचं उद्या तुम्ही जेव्हा येणार उद्या तुमचा उद्या नाही तुमचा परवा आहे उद्या सुट्टी ठेवली तुम्हाला नेक्स्ट